राम राम. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी पेरणी यंत्र सोडून आपण जोडलो होतो रोटर. कारण रोटरला जाणार होती थोडस पप्पा बाहेर. आपल्याला जायचं होतं थोडं शेताकडं. मग काय शेताकडे गेलो, सोलारचं वगैरे कनेक्शन देऊन चालू केलं होतं. त्यामुळं मग काय स्प्रिंकलर वगैरे जोडले. आलो परत गावाकडे. मग म्हणलं थोडंसं आपल्याला जायचं होतं, आज होता चुलत बहिणीचा एंगेजमेंटचा कार्यक्रम. मग काय गणभाऊन मी निघालो. जायला जरा आपल्याला थोडा उशीर झाला होता. गणभाऊचं थोडं काम होतं शिरूरमध्ये. मग म्हणलं चला आता स्कूटीवर निघालो होतो. गाड्या काय पुढे गेल्या होत्या. मग म्हणलं गणभाऊ म्हणला जरा शर्टला इस्त्री करायची. म्हणलं ठीक आहे चल आता, आपल्याला झालायच उशीर म्हणलं आता. चल जाऊ ती इस्त्री करून जाऊ. मग काय गेलो कार्यक्रमाच्या थोडस आधीच. मग तिथून काय रस्त्यानं बही करत भाऊन म्हणलं आता गाडी घ्या तुम्ही. म्हणलं भाऊ चल. पोहोचलो कार्यक्रमाला. कार्यक्रम काय सुरू झाला नव्हता. कार्यक्रम वगैरे सर्व अटेंड वगैरे केला. मग थोड्या वेळामध्ये सर्व मित्र परिवार वगैरे भेटला. सर्वांसोबत बोलणं वगैरे केलं. थोडस म्हणलं आता आपण एक कार्यक्रमाचा मस्तपैकी एक शूट घेऊ. कार्यक्रम वगैरे सर्व संपन्न झाला. मग तिथून गेलो परत जेवणासाठी. जेवायला काय पहिल्यांदाच बसलो होतो आपण, कारण आपण होतो पाहुणे आज. मग म्हणलं जेवण वगैरे करून घ्यावं. काय गणभाऊ इथंच बसला होता, बाजूला ओम होता. सर्वजण जेवण वगैरे केलो आणि तिथून निघालो परत परतीच्या मार्गाला गावाकडे. कारण तिथून आपल्याला जायचं होतं जरा गाडी घेऊन बाहेर. आपल्याला आणायला जायचं होतं सोयाबीनचे पोते. मग म्हणलं गाडी वगैरे काढली आणि निघालो आपण थेट वंजारवाडीच्या दिशेनं. मग काय सोबतीला आपले मित्र होते. मग म्हणलं चला आता जाऊया. मग तिथून गेलो आपण राजूरला म्हणजे अहमदपूरला. तिथं म्हणलं आता मस्तपैकी एक चहा घ्यावं, कारण पुढे काय आपल्याला चहा वगैरे भेटणार नाही. चहा पिलो. डायरेक्ट दाखवली वंजारवाडी. मग काय आज काय बारकाच बारदाना होता. जवळपास आपल्याला 50 कट्टे भरायचे होते सोयाबीनचे. आपण गेलो होतो सरच्या शेतामध्ये. मग काय तिथं मस्तपैकी हनुमानाची मूर्ती होती. बजरंग बलीचं दर्शन घेतलं. म्हणलं चला आता इथून गाडी बिडी फसू देऊ नको म्हणलं बाबा. कसं आहे आता एक बार कडकडने निघू दे आम्हाला. मग काय फर्स्ट जागी पहिल्या जागी लोडिंग वगैरे केली. तिथून आलो दुसऱ्या जागी लोडिंगला. तिथं लावली होती गाडी. मग काय मित्रांनो लगेचच भरून काढली आणि हळूहळू करून रस्त्याने निघालो. रस्ता खूपच डेंजर होता. आपण कॅनलच्या कडकडनं निघत होतो. मग म्हणलं आता कसं आहे जावं लवकर. दिवस पण होता. रस्ता पण काय तसा खराबच होता. म्हणलं हळूहळू करत निघालो तिथून. मग म्हणलं एक बार आता चांगला रस्ता लागला म्हणजे बेंगरी करत निघता येते. नॉनस्टॉप आलो. वाटत लागली होती जरा रिझर्व सर्व्हिस लाईट. आलो लवच्या हॉटेलवर. मग म्हणलं जरा चहा वगैरे पिऊ. चहा पिल्यानंतर म्हणलं आता नीट गावाकडे जाऊ. सर्व्हिस लाईटचं काय बोंब आहे आता बघू म्हणलं. सकाळी शिरूरला गेले आता फेडरेशनला सर्व्हिस लाईटचं काय बोंब आहे. भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये. धन्यवाद.